वाटतं की खूप दुर्दैवी आहे की दोन तरुणांचा जीव जातो या गोष्टीत. आणि मला वाटतं की हे ड्रग्ज कुठून येतात, आपल्या प्रत्येक शहरांमध्ये येतात. पुणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, हे किती प्रमाणात येतात हे पण मी तुम्हाला सांगितलं. हे थांबवण्याची ताकद सरकारमध्ये नाहीये का? दरवेळेला असा काहीतरी प्रकार झाल्यावर मला वाटतं की आपण कुठेतरी याच्यावर चर्चा करतो. हे थांबवण्याची मला वाटतं की ताकद असली पाहिजे की पोलिसांना तुम्ही एक 24 तासाचा फ्री हँड द्या. हे सगळ्या गोष्टी सुटतील. मला आता कळायला लागले की शाळांच्या बाजूला ड्रग्ज विकले जातात पुण्यामध्ये, नाशिकमध्ये. कुठची परिस्थिती आपण कुठे आणून ठेवली आपल्या शहरांना? याच्यामध्ये आपण पाहतो की आनंद पटेल जो ड्रग तस्कर आहे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्या वडिलांचं जे समोर आलेले आहेत कारण आणि जे रेसिंग माफिया होते असे मी तुम्हाला किती नावं देऊ? असे एक माणूस नाहीये ना, असे किती नावं देऊ तुम्हाला की कुठे आपल्या माझा मुलगा आता शाळेत जाईल, तुमची मुलं आता शाळेत जातील. एक भीती तर वाटते ना की आपल्या शाळेच्या बाजूला ड्रग्ज विकले जातात. एका माणसाला एक प्रकरण बाहेर आल्यावर आपण त्या माणसाबद्दल बोलायला लागतो. एक मला वाटतं एक्झाम्पल सेट केलं पाहिजे की हा माणूस पकडला गेला ना, कठोर कारवाई कर. जी शिक्षा देऊ जी घाणेरडी शिक्षा देऊ शकता ती द्या. एक एक्झाम्पल सेट करा की तुम्हाला ह्या आपल्या राज्यात ड्रग्ज झाले नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपण काम नाही करू शकलो ना, तर मला वाटतं आपण कुठेतरी चुकतोय. आणि किती सोपी गोष्ट आहे. प्रशासनाला ड्रग्ज थांबवता येत नाहीत, कुठून येत आहेत? रस्त्यावर उतरत पुण्यातही अनेक आम्ही इकडून काय करू? राज्यभरामध्ये आम्ही इकडून पुण्यात काय करू? आम्ही पुण्यात उतरलो, नाशिकमध्ये मरणार लोक, मुंबईत मरणार लोक. कुठेतरी प्रशासनाने ही गोष्ट आता घेतली पाहिजे ना. आम्ही तर उतरूच, आम्ही तुमच्या समोर आणूच, पण त्याच्यावर कारवाई काय होती? आता हा जो माणूस पकडला गेलाय, आपण 10 दिवसांनी बोलू याच्यावर कारवाई काय होते. आपल्याकडे बातम्या एवढ्या असतात की आपण विसरून जातो की काय झालंय. नेस्को आपण 10 दिवसांनी विसरून जाणार. दुसरा एक जो मुद्दा पुण्यातच झालाय ना, मला वाटतं की तो ज्याने ठोकलेलं काय झालं त्याचं? जामीन झाला. पण तो प्रकरण आपण विसरलो ना. आता नेस्को बद्दल बोलतोय, हे आपण किती वेळ चालू ठेवणार आहोत? कधीतरी मला वाटतं की आपण सरकारचे कोणी आले प्रतिनिधी, मला वाटतं प्रश्न विचारले पाहिजेत की काय चालू आहे तुमचं, का ड्रग्ज येतात एवढे, ड्रग्सचे पैसे कोणाला जातात सरकारमध्ये? हे प्रश्न तर विचारले पाहिजेत ना आपण. आतापर्यंत तरी मला वाटतं की डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे असं मला वाटतं. अमरावतीमध्ये जेवढी प्रकरणं येत आहेत लैंगिक अत्याचारांची, त्याच्यात कुठलीही भूमिका सरकार घेत नाही. हे तुम्ही सरकारचे प्रश्न मला का विचारता? राजकीय पक्ष राजकीय पक्ष म्हणून काय, मी असो तर फाशी दिली असती.